नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून सर्व सोयीयुक्त उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले। 30 खाटाच्या रुग्णालयावरून थेट 100 खाटाचे रुग्णालय फक्त आमदार अभिमन्यू पवार यांच्यामुळे शक्य झाले असून या रुग्णालयात जिल्हा पातळीवरील रुग्णालयात ज्या सुसज्ज सोयी मिळतात त्याचप्रमाणे या रुग्णालयात देखील सेवा मिळणार असल्यामुळे सामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिले। रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यासोबतच पीक विमा संदर्भात कंपनी आणि अधिकारी व कृषी विभागाचे बैठक घेतली असून एक कमिटी निर्माण केली आहे। विमा कंपनीने नाकारलेल्या अर्जवर कमिटीमार्फत छाननी करण्यात येणार आहे व त्यानंतर जे अर्ज वैध असतील त्यांना विमा देण्यात येणार असल्याचे देखील यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले। तसेच जातीनिहाय जनगणना झाल्यास योग्य रीतीने तोडगा निघणार असून जातीमध्ये पसरलेले संशयाचे वातावरण कमी होईल असेही पालकमंत्री म्हणाले। जलजीवन मिशन अंतर्गत काही कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे घेतली, त्यामुळे कामाचे गती वाढली नाही। मात्र आता CEO मार्फत त्यांना 10 मे पर्यंत डेडलाईन देण्यात आली असून वेळेत कामे पूर्ण न झाल्यास त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाणार असल्याचे देखील यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले। सर, उपजिल्हा रुग्णालयाचं आज उद्घाटन झालं, काय सांगाल? आज विविध विकास कामांची आज दिवसभर आपले औषधाचे आमदार मान्य अभिमन्यूजी पवार साहेब यांच्याबरोबर मी आहे। काल आणि आज विविध विकास कामांचं आम्ही लोकार्पण सोहळा, उद्घाटन, काही ठिकाणी भूमिपूजन केली। आज औषधामध्ये 100 खाटांचं सुसज्ज असं 5 मजली इमारत बांधून उपजिल्हा रुग्णालय इथं होतंय। अतिशय सुंदर या सगळ्या रुग्णालयाचं आर्किटेक्चर आहे। सर्व सोयींनी युक्त असं रुग्णालय या ठिकाणी उभं राहतंय। मला वाटतंय आधी हे 30 खाटांचं होतं, 30 वरनं 50 व्हायच्या ऐवजी अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना डायरेक्ट 30 वरनं 100 खाटांचं होते। त्यामुळं आज आमदार म्हणून त्यांनी हे जे काही प्रयत्न केले आणि जे यश मिळवलं ते कौतुकास पात्र आहे। अतिशय सुंदर इमारत उभी राहील, तिथं चांगली रुग्णसेवा आलेल्या रुग्णांना मिळेल आणि त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर पण काढण्याची तयारी ही अभिमन्यू पवार साहेबांनी केली आहे। लॅब वगैरे, स्किल लॅब वगैरे तिथे आहे। अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी कुठंच झालेल्या नाहीत। हे औसा हे तालुक्याचं हे तालुक्याच्या ह्याच्यात कुठंच नाही, हे जिल्ह्याच्या काय म्हणायचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या गोष्टी झाल्यात, पण हे पहिलं मला वाटतं उदाहरण असेल जे तालुक्याच्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी या रुग्णालयात होणार आहेत। त्यामुळे नक्कीच अभिमन्यू पवारांचं कौतुक केलं पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे आणि पुढे सुद्धा त्यांना अशाच पद्धतीनं जिल्ह्यात सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर राहू। पालकमंत्री म्हणून माझं पण पूर्ण सहकार्य आहे।